पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा जो आहे आज थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे बघा. आणि हा मूव्ही पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवणार नव्हतो, परंतु मला कमेंट आली की हा मूव्ही जो आहे याच्या पहिल्या दिवशीची कमाईची अपडेट तुम्ही द्या, की हा मूव्ही पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो. तर बघा, हा मूव्ही जो आहे मित्रांनो एकटाच आज थिएटर्समध्ये रिलीज झाला नाही, तर यासोबत हिंदीमधीलही काही मूव्हीज जे आहेत ते रिलीज झालेले आहेत. त्यासोबतच नुसते मराठीमध्ये देखील जवळपास टोटल 4 मूव्हीज रिलीज झालेल्या आहेत आणि अगोदरचे 1-2 सिनेमे जे आहेत ते चालू आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही विचार करू शकता की स्क्रीन्सचा किती मोठा तुटवडा जे आहे ते पडला असेल. या सिनेमाला जर स्क्रीन सांगायला गेलं तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारख्या ठिकाणी या सिनेमाला स्क्रीन जे आहेत मी एक म्हणू शकतो की मिडल लेव्हलचे जे आहेत ते मिळालेले आहेत. म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. ॲव्हरेज स्क्रीन्स या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटलेल्या आहेत. आणि या सिनेमाची हाईप तर तुम्हाला माहितीच आहे. किती दिवसापासून या सिनेमाला महेश मांजरेकर प्रमोट करत आलेले आहेत की मी मराठी सिनेमाची ताकद जी आहे या सिनेमाद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या सिनेमाला जे आहे ते भेटताना दिसतोय. सकाळी तरी प्रेक्षक तेवढं काही जास्त या सिनेमाचे शोज जे आहेत फिलिंग फास्ट दिसत नाही आहेत, परंतु जसं रात्र होईल तसं या सिनेमाची कमाई वाढत जाईल आणि तशा प्रकारचे चिन्हही दिसत आहेत. कारण की रात्रीचे शोज जे आहेत ते बऱ्यापैकी हाऊसफुल होताना जे आहे ते दिसत आहेत बघा. कारण की रात्रीपर्यंत खूप सारे रिव्ह्यूज येतील, खूप सारे लोकं याचे व्हिडिओज टाकतील. त्यामुळं नक्कीच लोकं जे आहेत या सिनेमाला रात्री गर्दी करतील व पहिल्या दिवसापेक्षा मग दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई जी आहे ते वाढेल. आता मी लीड कास्ट तर सांगणार नाही काय आहे व काय नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोण या सिनेमामध्ये काम करत आहे. परंतु आता या सिनेमाचं मेन गोष्ट म्हणजे की बजेट. तर बजेट जेवढं मी सर्च केलं बघा, त्यानुसार स्वतः महेश मांजरेकर सर जे आहेत त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये, एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की या सिनेमाचं बजेट त्यांनी विचार केला होता सिनेमा तयार करताना की एक 7.5 ते 8 कोटी रुपयापर्यंत जे आहे ते जाऊ शकतं. परंतु सिनेमाचं फायनल प्रोडक्ट येईपर्यंत, सिनेमा फायनली कंप्लीट होईपर्यंत या सिनेमाचं बजेट जे आहे ते जवळपास 13 कोटींच्या घरात गेलेलं आहे बघा. या सिनेमाचं बजेट आहे 13 कोटी रुपये. स्वतः महेश मांजरेकर सर जे आहेत त्यांनी सांगितलं की या सिनेमाचं बजेट 13 कोटी रुपये आहे बघा. नुसतं या सिनेमामध्ये जे सिद्धार्थ बोडके ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारलेलं आहे, ते जे घोडे वापरत आहेत बघा, टोटल 2 घोडे, त्यांचंच नुसतं बजेट जे आहे 19 लाख रुपये झालं होतं असं त्यांनी स्वतः सांगितलं. त्यामुळे या सिनेमाचं टोटल बजेट 13 कोटी रुपये आहे बघा. की या सिनेमा पहिल्या दिवशी 40 ते 50 लाख रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो. एक ॲप्रॉक्सिमेट 40 ते 50 लाख हा सिनेमा कमवू शकतो. नक्कीच यापेक्षा जर जास्त कमाई केली तर खूपच चांगली गोष्ट आहे बघा. कारण की मी स्वतः मराठी सिनेमाचा फॅन आहे आणि मराठी सिनेमा जर चांगली कमाई करत असतील, पुढे जर जरा जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. हे माझं प्रेडिक्शन आहे बघा. 40 ते 50 लाख हा सिनेमा पहिल्या दिवशी कमाई करू शकतो. तुमचं मत मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, हा सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो व किती नाही. आणि आणखी एक मित्रांनो की मी या सिनेमाचा लवकरच रिव्ह्यूही टाकणार आहे. तर नक्की या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.